नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की लॅपटॉप कसा ओपन होतो आणि त्याला लागणारे बेसिक टूल्स काय असतात. आज तर आपण काय लगेच मदरबोर्ड वरती काम नाही करणार, पण ऍटलीस्ट तुम्हाला बेसिक पार्ट्सची आज प्रॅक्टिकल सेशन मध्ये तुम्हाला प्रॅक्टिकली माहिती मिळणार आहे. ठीक आहे, तर हा असतो स्क्रू ड्रायव्हर, सगळ्यात महत्वाचा पार्ट टेक्निशियनचा, सगळ्यात महत्वाचा टूल टेक्निशियनचा. हा जनरली स्टार टाईप असतो. लॅपटॉपचे स्क्रू खूप छोटे असतात, त्यामुळे जास्त जोर लावून उघडायचं नाही किंवा जास्त प्रेस नाही करायचं, कारण खालच्या साईडला स्क्रीन वगैरे असते, त्याला डॅमेज जायचा धोका असतो. इझिली उघडायचं, ओपन करायचं आणि इझिली बंद करायचं. हे टूल किट तुम्हाला मार्केटमध्ये कुठूनही मिळून जाईल. फक्त थोडंसं फ्लेक्झिबल, तुम्हाला कन्व्हिनियंट असण्यासारखं थोडंसं छोटं, तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घेऊ शकता. पण हे सगळ्यात महत्वाचं टूल किट आहे. दुसरं टूल आपल्याला लागणार आहे, ओपनर म्हणतात त्याला. कारण लॅपटॉपच्या सगळ्या बॉडीज ज्या असतात त्या प्लास्टिकच्या असतात मोस्टली, आणि त्या प्लास्टिक जे असतं तर ते वरचा भाग आणि बॉटमचा भाग हे प्रेस फिटिंगनी जोडलेलं असतं. प्रेस म्हणजे त्याच्यात लॉकिंग सिस्टीम असते. स्क्रू काढले की तुम्हाला ते थोडीशी जिथं गॅप मिळेल तिथनं ओपनर टाकून थोडस तुम्ही प्रेस केलं तर तो लॉक लगेच उघडतात लॅपटॉपचे आणि तो उघडायला इझी जातो. पहिले तुम्ही सगळे स्क्रू काढून घेतले. स्क्रू हे छोटे असतात, लहान. तुम्हाला एखादा टाईप दाखवतो मी. अशा टाईपचे स्क्रू असतात. ठीक आहे, तर ह्या स्पेसिफिक लॅपटॉपमध्ये हा काढण्याची आपल्याला गरज नाहीये. हे चारी बाजूला जे स्क्रू आहेत ते तुम्ही काढून घ्यायचे. त्याच्यानंतर हा लॅपटॉप ओपनर ओपन करायचा. आता आपण करून ठेवलेला आहे, तो ओपन होतो. आता ह्या स्पेसिफिक आसूसचा लॅपटॉप आहे. आसूस X45 सिरीज मॉडेल नंबर आहे. मॉडेल नंबर पण इथनं पुढे बघत चला लॅपटॉपचं, ते खूप महत्वाचं असतं. कारण तुम्ही आज एखादं मॉडेल ओपन केलं तर ते तुम्हाला लक्षात राहील कुठलं मॉडेल ओपन केलं. तर हा जो पामचा पार्ट आहे लोअर बॉडीचा, त्याला सी पार्ट पण म्हणतात. त्याच्यामध्ये कीबोर्ड आणि टचपॅड अटॅच आहे. ते पण आपण एखाद्या व्हिडिओमध्ये कसं कीबोर्ड ओपन करायचं ह्याचं एक आपण सेशन घेऊयात. त्याच्यामध्ये हा मदरबोर्ड आहे लॅपटॉपमध्ये, ही बॅटरी आहे. स्पेसिफिक हा मदरबोर्ड आहे, ही बॅटरी आहे. हा सीपीयू फॅन आहे. हा प्रोसेसरला गार करण्याचं काम करतो, इथनच एक्झॉस्ट होतो. आणि इथे हा जो पार्ट आहे तो हार्ड डिस्क, आपलं स्टोरेज डिव्हाइसेस. हार्ड डिस्क आता मी तुम्हाला HDD टाईप दाखवते, जुन्या टाईपची. SSD पण सेम डिझाईनचीच असते, फक्त ती थोडी फास्ट असते ट्रेडिशनल हार्ड डिस्क पेक्षा. अशा टाईप मध्ये हार्ड डिस्क इथं बसते. आणि जो शेजारी मोकळा पार्ट दिसतोय त्याच्यावरचा तो CD रोम असतो. आता आपण आपल्या कोर्स मधल्या एका व्हिडिओत हिंजेसची, ज्यावेळेस लॅपटॉप पार्टची माहिती सांगत होतो, त्याच्यामध्ये हिंजेस खूप महत्वाचा पार्ट असतो. हा आहे हिंजेस, बिजागरी लॅपटॉपची. हा बॉटम पासून वरपर्यंत कनेक्ट असतो ना, ह्याच मुवमेंटच्या, लॅपटॉपच्या मुवमेंटसाठी, स्क्रीन मुवमेंटसाठी महत्वाचा भाग आहे. आणि तो जनरली जॅम वगैरे झाला तर तुमचा लॅपटॉप उघडताना त्रास देतो किंवा तो डॅमेज येऊ शकतो, स्क्रीन पासून निघू शकतो. तर त्याला आपल्याला फॅब्रिकेशन करून करता येतं, जोडता येतं. तिसरं आपल्याला महत्वाचं टूल बघायचं, ते टूल आहे मल्टीमीटर. मल्टीमीटर म्हणजे काय, तर हा बरेचसे रिडिंग घेतो, म्हणून त्याला म्हणतात मल्टीमीटर. ह्याच्यावरती आपल्याला करंट, व्होल्टेज, रेजिस्टन्स, कंटिन्युटी अशा बऱ्याचशा टर्म्स इलेक्ट्रॉनिक्स मधल्या तुम्हाला चेक करता येतात. तर आपल्या लॅपटॉप रिपेअरिंग मध्ये सगळ्यात जास्त आपल्याला व्होल्टेज चेक करता येत, व्होल्टेज चेक करू शकतो आपण, आणि कंटिन्युटी चेक करू शकतो. त्यात व्होल्टेज मध्ये दोन टाईपचे असतात, एक AC आणि DC असतो. एक AC व्होल्टेज असतं, एक DC व्होल्टेज असतं. त्या करंटचे दोन टाईप असतात. AC म्हणजे अल्टरनेटिव्ह करंट, DC म्हणजे डायरेक्ट करंट. तर मित्रांनो, आपल्या घरात जी लाईट येते तर ती अल्टरनेटिंग करंट म्हणतो, AC 230 व्होल्ट AC असं त्याला इलेक्ट्रॉनिक्सच्या भाषेत म्हटलं जातं. तर
एसी वर चालणारी उपकरणे वेगळी असतात, डीसी वर चालणारी उपकरणे वेगळी असतात. एसी वर चालणारी उपकरणे टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, तुमच्या ट्यूबलाइट्स, तुमचे बल्ब आणि हे लॅपटॉप सारखे गॅजेट डीसी वरती चालतात. तर डीसी वरती चालतात म्हणजे त्याला एक एसी वरनं कन्वर्ट करणारा डीसी लागतो, जो अडॅप्टर असतो आणि तो अडॅप्टर ह्या कनेक्टरला जोडला जातो लॅपटॉपच्या इथं. ठीक आहे. तो स्विच आहे मदरबोर्डचा. तो स्विच दाबला की लॅपटॉप ऑन होतो. तर आता आपण त्याला डीसी सप्लाय लावून बघूया. आपल्या घरामधली जी वीज असते ते लाईट असते ती एसी असते, पण आपला लॅपटॉप आहे डीसी, तर त्याला एसी टू डीसी कन्वर्ट करायला एक अडॅप्टर येतो, तो म्हणजेच लॅपटॉपचा अडॅप्टर. तसा तुमच्या मोबाईलवरती पण चार्जर जे येतात ते सुद्धा एक एसी डीसी अडॅप्टरच आहेत, फक्त त्याचं आउटपुट व्होल्टेज हे कमी असतं. येताना दोन्हीचे सेमच असतात, 230च असतो. आउटपुट मोबाईलचं 5 व्होल्ट असतं आणि लॅपटॉपचं साधारण 19 व्होल्ट ते 21-22 व्होल्ट पर्यंत जातं. आत्ताचे काही काही लॅपटॉप आलेले आहेत, खूप थिन आलेले आहेत, त्यांना 15 वगैरे पण येतं, पण जनरली ॲव्हरेजली 19 ते 20-21 या रेंजमध्ये व्होल्टेज असतं. अडॅप्टर पण वेगवेगळ्या टाईपचे असतात. प्रत्येक लॅपटॉपचा अडॅप्टर वेगळा असतो. जसं आता आपण हा असूसचा लॅपटॉप बघतोय, तर असूसची पिन थोडीशी वेगळी असते, गोल पिन असते. लेनोवो मध्ये गेलात तर गोल, चपटी, थोडी मोठी गोल, अशा वेगवेगळ्या टाईपच्या पिन येतात. कुठलीही पिन कुठल्याही लॅपटॉपमध्ये बसत नाही. त्यामुळे तुमचा जर असूसचा स्पेसिफिक लॅपटॉप असेल आणि दुसरा पण असूसचाच असेल तर त्या दोघांना एकमेकांबरोबर आपण वापरू शकतो अडॅप्टरला, दोघांमध्ये कॉमन. पण जर तोच वेगळा दुसरा लॅपटॉप लेनोवाचा असेल आणि असूसचा आहे तर ती एकमेकांना चालणार नाही. ठीक आहे. तर हा आपण अडॅप्टर लावला तर लॅपटॉप ऑन होतोय. ठीक आहे. हा अडॅप्टर आपण मदरबोर्डच्या डीसी कनेक्टर मध्ये लावणार. त्याला डीसी जॅक म्हणतात. व्होल्टेज आतमध्ये येण्याचं सगळ्यात पहिली जागा ही डीसी जॅक असते. त्याच्यानंतर तुम्ही स्विच दाबला की लॅपटॉप ऑन होऊन जाईल. त्याच्या आधी तुम्ही ज्यावेळेस लावता अडॅप्टर त्यावेळेस तुम्हाला इथं हा एलईडी ग्लो झालेला दिसतोय. अजून ऑन नाही केलेला लॅपटॉप, स्विच दाबलेला नाही तरी एलईडी ग्लो आहे. तो कशामुळे? तो बॅटरी चार्जिंग करतोय. डायरेक्टली आपण कनेक्ट केला की तो बॅटरी चार्जिंगला जातो. मग ह्याच्यावरही तुम्हाला कळतं की तुमचा एलईडी पेटला म्हणजे तुमचा लॅपटॉप हा वर्किंग कंडिशन मध्ये आहे. आणि स्विच दाबल्यानंतर दुसरा एलईडी लागला म्हणजे तुमचा प्रॉपरली वर्क आहे आणि तो ऑन झाला लॅपटॉप. ठीक आहे. हे एलईडी महत्वाचे असतात. एलईडी पण तुम्हाला लक्ष द्यायचंय. तुम्ही अडॅप्टर लावल्या तुमचा एलईडी पेटला म्हणजे तुमचा अडॅप्टर ओके आहे, तुमची बॅटरी पण ओके आहे. आता ती चार्ज स्टोअर करते नाही करत ती नंतरची गोष्ट, पण बॅटरी आता वर्किंग कंडिशन मध्ये आहे तुमची. ठीक आहे. एलईडी वरनी पण तुम्हाला कळून जातं. जर तुमचा लॅपटॉप बंद असेल तर सगळ्यात पहिलं तुम्हाला काय चेक करायचंय, तुमच्या लॅपटॉपला एलईडी ग्लो होतो का अडॅप्टर लावल्यानंतर, आणि स्विच ऑन केल्यावरती दुसरा एलईडी चालू होतो का, म्हणजे तुमचा लॅपटॉप वर्किंग आहे, अडॅप्टरही वर्किंग आहे. पण जर तसं झालं नाही तर तुम्हाला काय पहिले चेक करायचंय, तर तुम्हाला चेक करायचंय आपल्या मल्टीमीटर वरती अडॅप्टरला व्होल्टेज येतंय का नाही. 19 व्होल्ट किंवा 20 व्होल्ट जे तुमच्या लॅपटॉपच्या रेटिंग प्रमाणे ठरलेलं असतं. तर तुम्हाला तो नॉब डीसी व्होल्टेजचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये 20 वरती सेट करायचा आहे. आणि ही जी आहे एक ब्लॅक प्रोब आहे ती ग्राउंड असते. ग्राउंड म्हणजे निगेटिव्ह पार्ट, कारण डीसी मध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल्स असतात दोन. त्यातला अडॅप्टरचा बाहेरचा जो भाग आहे पिनचा त्याला निगेटिव्ह व्होल्टेज असतं, त्याला ब्लॅक पिन लावायची. आणि दुसरी असते ती रेड पिन. रेड पिन तुमचं व्होल्टेज दर्शवणार आहे, ते पॉझिटिव्ह व्होल्टेज असणार आहे. तर त्याला आतल्या साईडनी लॅपटॉपचा जो अडॅप्टर आहे त्याची जी पिन आहे त्याच्या आतल्या बाजूने पॉझिटिव्ह व्होल्टेज असतो. तर ती आतमध्ये टाकून तुम्ही चेक करू शकता. याच्यावरती व्होल्टेज येत आहे, मे बी 20च्या थोडंसं जास्त असेल त्यामुळे तो 1 दाखवतोय. तुम्ही 200 वर सेट करून घ्या.
एक्झॅक्टली 20.6 व्होल्टेज दाखवते. म्हणजे तुमचं अडॅप्टर ओके आहे. ठीक आहे. म्हणजे अडॅप्टरचं तुमचं डायग्नोसिस झालेलं आहे. तुमचा अडॅप्टर ओके आहे. तरी तुमचा लॅपटॉप चालू होत नाहीये. तर मग तुम्हाला लॅपटॉपच्या मदरबोर्डला चेक करावं लागतं. तिथं डीसी सप्लाय येतोय का आतमध्ये ते तुम्ही मदरबोर्डवरती चेक करू शकता. पण हा आता आपला बेसिक कोर्स आहे आणि याच्यामध्ये अजून तुम्ही खूप शिकायचंय तुम्हाला आणि ह्या गोष्टी तुम्हाला एक्सपिरियन्सनी येतात हळूहळू. या लगेच तुम्ही आज बघितला कसा व्होल्टेज चेक केला म्हणजे तुम्ही उद्या लगेच मदरबोर्डवरती करायला जाल तर असं होत नाही. प्रॉपरली टेक्निशियन कडेच जा. जर इन केस तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तुमच्या लॅपटॉपला अडॅप्टर लेवल पर्यंत तुम्हाला चेक करता येईल याच्यावरती. मल्टीमीटर घ्या. मल्टीमीटर काही जास्त महाग मिळत नाहीत. 200-250 पण येतात. फक्त त्याचं व्होल्टेज व्हॅरी होतं. अॅक्युरेसी थोडी कमी असते. जेवढा स्वस्त तेवढा अॅक्युरेसी कमी, जेवढा महाग तेवढा अॅक्युरेसी जास्त. पण जर तुम्हाला मदरबोर्ड रिपेअरिंग शिकायचंय किंवा लॅपटॉप रिपेअरिंग शिकायचंय तर तुम्हाला अॅक्युरेसी चांगली पाहिजे. आता दुसरा असतो आपला कंटिन्युटी टेस्टर. कंटिन्युटी मध्ये आपण काय करतो? कंटिन्युटी म्हणजे एखादा केबल, एखादा ट्रॅक त्याची कंटिन्युटी. कंटिन्युटी म्हणजे तो एक संध आहे की नाही. म्हणजे जिथं जोडलेला आहे 230 व्होल्टला तिथून अडॅप्टर पर्यंत येणारा सप्लाय किंवा येणारी वायर ही कुठेही मध्ये ब्रेक नाहीये. ते आपल्याला कसं कळतं? तर मल्टीमीटरला पॉझिटिव्हला आपण लावलं आणि तेच दुसऱ्या एंडला पॉझिटिव्हला लावलं तर तो बीप करतो किंवा रीडिंग देतो मल्टीमीटरवरती. तसंच आपण मदरबोर्डच्या डीसी जॅकला पण ज्यावेळेस लॅपटॉप बंद असेल त्यावेळेस कंटिन्युटी चेक करू शकतो किंवा त्याच्या बाहेरचा डीसी जॅकचा बाहेरचा मेटलचा जो पार्ट आहे तो आणि जिथं तुम्ही स्क्रू लागतात आतून तिथं इंडिकेशन्स असतात त्याच्यावरती तुम्ही चेक करू शकता. दुसरा आहे डीसी जॅकच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला लावायचं आणि परत ग्राउंडला लावायचं. जर इथं तुम्हाला कंटिन्युटी येते तर तुमचा मदरबोर्ड शॉर्ट आहे. जर इथं तुम्हाला कंटिन्युटी येत नाहीये, आवाज येत नाहीये, बजर येत नाहीये तर तुमचा बोर्ड ओके आहे. त्याला दुसरा काहीही प्रॉब्लेम असू शकतो. ऍटलीस्ट शॉर्टिंग तर नाहीये, बाकीचा कुठलाही प्रॉब्लेम असू शकतो जर बंद असेल तर. आता हा लॅपटॉप तर चालूच आहे त्यामुळं आता सगळं वर्किंगच आहे ह्या लॅपटॉप मधलं. तर आपण थोडक्यात माहिती बघितली. थोडक्यात नाही, माफ करा. तर आपण बऱ्यापैकी माहिती बघितली. जे बेसिक टूल लागतात लॅपटॉपसाठी ते आपण बघितले. मदरबोर्ड कसा आहे, कसा लॅपटॉप ऑन होतो, हिंजेसनी कसा धरून ठेवलेला आहे, बॅटरी, HDD आणि टूल्स हे सगळं आपण बघितलेलं आहे. त्यातला सगळ्यात महत्वाचा पार्ट मल्टीमीटर. मल्टीमीटरवरतीच तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी कळून जातात. पण स्वतः तुमचा जर लॅपटॉप चालू असेल तर लगेच काही ट्राय करू नका चालू लॅपटॉपवरती. जर तुमचा बंद असेल तर तुम्ही चेक करू शकता. मल्टीमीटर वगैरे अवेलेबल असेल तुमच्याकडे किंवा टूल किट एखादं घेऊन तुम्ही करू शकता. तर टूल किट तर महत्वाचं आहे. विदाऊट टूल किट तुम्ही काहीही करू शकत नाही. एखाद्या कलाकाराकडे जर पेन, एखाद्या कलाकाराकडे चित्र काढायचंय त्याला आणि त्याच्याकडे ब्रश नसेल तर त्याचं कुठलंच काम होणार नाही. रंग नसतील तरी कुठलं काम होणार नाही. तसं प्रत्येक फील्डमध्ये आपापले टूल्स असतात आणि हे टूल्स खूप महत्वाचे असतात. टेक्निशियनला आपल्या टूल्सची माहिती पाहिजे. म्हणून बेसिक गोष्टीमध्ये सगळ्यात पहिले टूल्सची माहिती असणं खूप आवश्यक असतं. त्यामुळे आम्ही तुम्हाला टूल्सची माहिती सांगितली. त्यातले हे 3 महत्वाचे टूल्स आहेत. स्क्रूड्रायव्हर, ओपनर आणि मल्टीमीटर. तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि एवढी सुद्धा फ्री बेसिक कोर्स मध्ये आम्ही जी माहिती सांगतोय ते सुद्धा कुठलाही टेक्निशियन, कुठलाही रिपेअरिंग वाला तुम्हाला सांगत नाही. हे आम्ही तुम्हाला अवेअर करायचंय. आपलं लक्ष आहे अख्ख्या महाराष्ट्राला अवेअर करणं. त्यासाठी आम्ही हा अतोनात प्रयत्न करत आहोत. फक्त तुम्हाला कळावे, अवेअर व्हावे ह्यासाठी तुम्ही लॅपटॉप टेक्निशियन बना अगर नका बनू, पण ऍटलीस्ट तुमच्या ज्ञानात ती भर पडली पाहिजे. तुम्हाला कळलं पाहिजे की लॅपटॉप कसा वर्क होतो, जेणेकरून तुम्ही फसवणुकीपासून वाचू शकता किंवा तुमच्या मित्रांना, तुमच्या जवळच्या लोकांनाही वाचवू शकता. तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन गोष्टीसाठी लाईक करा. जय महाराष्ट्र.